धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स, फ्लोर टाईल्स, विट्रिफाईड टाईल्स, स्टेप्स अँड रायझर टाईल्स, पार्किंग टाईल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाईल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नरडाणा एमआयडीसीतील बाभळे शिवारातील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न दिल्याने शेतकरी आक्रमक. धुळे जिल्ह्यातील नरडाणा एमआयडीसी अंतर्गत येणाऱ्या बाभळे शिवारातील गट क्रमांक 105 व 106 मधील शेतकरी सध्या प्रचंड संतप्त झाले आहेत. सरकार व एमआयडीसी प्रशासनाने कोणत्याही पूर्वसूचना किंवा माहिती न देता शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर उद्योजकांना दिल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या जमिनी शासनाने जबरदस्तीने आपल्या नावावर करून घेतल्या असून आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आलेला नाही. मात्र अशा जमिनी एमआयडीसी मार्फत थेट उद्योजकांना विकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या अन्यायकारक कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जोपर्यंत आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमिनी उद्योजकांच्या ताब्यात देणार नाही, असा ठाम इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. तसेच शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून आमच्या जमिनीचा मोबदला लवकरात लवकर द्यावा, अशी ठाम मागणीही करण्यात आली आहे. जर शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर सर्व शेतकरी एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे नरडाणा एमआयडीसी परिसरात येत्या काळात तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी वाघाडी बुद्रुकचे वसंत पाटील, भास्कर पाटील, पंडित पाटील, रामकृष्ण पाटील, रवींद्र दीक्षित, दगडू माळी, देवकाबाई पाटील, रंगराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रवींद्र पाटील, विलास पाटील, सुनील दीक्षित, प्रभाकर पाटील, आनंदा पाटील, सुहालाल पाटील, राजेंद्र पाटील, भटू दीक्षित, विमलबाई पाटील, आशाबाई दीक्षित आदी शेतकरी उपस्थित होते. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान दिसले, धुळे. मी वसंत दौलत पाटील, राणा वाघाडी बुद्रुक. आमचं बाभळे शहरामध्ये 105 गट नंबर आणि 106 गट नंबर हे दोन्ही गव्हर्नमेंटने ॲक्वायर केले आहेत. त्याचा आम्हाला काहीच मोबदला मिळाला नाही. तरी आम्ही जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू जाईल. आम्ही ज्यांनी घेतलं आहे त्यांना पण सांगितलं आहे, पण ते बळजबरी करत आहेत आणि ते कायद्याचे हे करत आहे, दबाण आणत आहे. तर आम्हाला मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही आमची जमीन ताब्यात देणार नाही. मी पंडित नामदेव बागुल बोलतो आहे. माझ्या वडिलांच्या नावावरती 38 हेक्टर 85 आर अशी आहे जमीन, पण मला कुठलाच मोबदला मिळाला नाही आणि यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे. आम्ही अगर रोड बंद करू, आम्ही मोठे मोर्चा काढणार, कारण आम्हाला फळ्या मिळाल्या नाही. याच्यामध्ये शेतकऱ्याचं फार नुकसान होतं आहे. सरकार काय करत आहे? सरकारने लक्ष द्यायला पाहिजे ना. यांची जमीन आहे बुवा, यांना पैसे द्यायला पाहिजे. सरकारने कसे विकले बरोबर हां आहेत ना. 60 म्हातारे याच्यावर बसलेले आहेत ना. आम्ही त्यांचे वारीस आहोत ना, जिवंत. माझा बाप नामदेव सकाराम पाटील यांच्या नावावरती 38 हेक्टर 85 आर जमीन आहे. मी आज पण उतारा दाखवून देणार तुम्हाला. एवढा अन्याय झालेला आहे. म्हणून आम्ही एमआयडीसीला आमची जमीन देणार नाहीत. मृत्यू आला तरी देणार नाहीत. सुनील लिंबा दीक्षित, वाघाडी बुद्रुक, राहणार वाघाडी बुद्रुक. हा गट नंबर 105 आहे. 105 गट नंबरमध्ये आम्हाला शासनाने कुठलाही मोबदला दिलेला नाही. शासन असं दडपशाही करत आहे बुवा, हा जमीन मालका हक्कीप्रमाणे आम्ही आज कापूस इथं लावलेला आहे. जर या कापूस इथं लावलेला आहे तर शासन कुठल्या पद्धतीने ही जमीन ॲक्वायर करत आहे? ही ज्या शासन ही जमीन ॲक्वायर कुठल्या पद्धतीने करत आहे? शेतकरीला मोबदला न मिळता तर ही जमीन दादागिरीमध्ये JCB लावून कोकलेल लावून इथे ॲक्वायर करून कंपाऊंड करत आहे. जर अशा शासनाच्या विरोधात आम्ही आजपर्यंत बऱ्याच 35 वर्षापासून आम्ही या पैशापासून वंचित आहे. तर हा गट या शासनाने या शेतकऱ्यांप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे. अशा शेतकऱ्यांना ताबडतोब या शासनाने निर्णय घेऊन प्रत्येकाच्या शासनाशी शेतकऱ्यांशी संपर्क साधून या शेतकऱ्यांना बोलून यांच्याशी संवाद साधून या शेतकऱ्याचे म्हणणं काय आहे ऐकावं, मगच आम्ही शासनाला ही जमीन
ताब्यात देणार आहे, नाहीतर आम्ही देणार नाही. MIDC बाबळा MIDCने ही जमीन आयकवार कुठल्या पद्धतीने केली आहे? हा दडपशाहीमुळे हा कारभार चाललेला आहे. शासन जर कारभार करत असेल तर या MIDC मध्ये या अशा शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीने न्याय मिळणार आहे? जर आम्हाला जर शासन पैसे देत नसेल तर आम्ही ही जमीन आम्ही देणार नाही. आणि जर शासनाने दबाव केला आम्ही इथे आमरण उपोषण करू, नाही तर आत्मदहन करू. जेवढे शेतकरी आहेत तेवढे शेतकरी. जर अशा शेतकऱ्यांना जर अन्याय होत असेल तर आम्ही सर्व शेतकरी जिथे म्हणणार तिथे येऊ. लढा द्यायला आम्ही तयार आहे. आम्हारी मांगे पुरी करो. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.